नमस्कार, मी मनमोहनदास खुडे आणि मी आज या ठिकाणी ढेरेमाळा कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर मध्ये या ठिकाणी आलोय। खरं तर कांदा हा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे। म्हणजे खरं तर हा शेतकरी उत्पादन करतो, परंतु तो आपल्या गावामध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, देशामध्ये महाराष्ट्र परदेशात देखील जातो आणि असाच कांदा उत्पादन करणारे माझ्यासोबत प्रगतशील बागायतदार शेतकरी आहेत। आपण त्यांच्याशीच विचारूया। साहेब, आपलं नाव काय? रावसाहेब भगवान ढेरे, ढेरेमाळा तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर। रावसाहेब ढेरे साहेब आहेत, ज्यांनी कांद्याचं वेगवेगळे उत्पादन घेतले, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। का वाटलं ढेरे साहेब तुम्हाला की कांद्याची शेती केली पाहिजे? पारंपरिक पिकं घेऊन आम्ही काय लक्षात आलं आमच्या एकंदरीत की पारंपरिक सर्व शेती करतात पिकं, परंतु आमच्या एक लक्षात आलं की आपण काहीतरी वेगळे केलं पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही हा व्यवसाय निवडला की आपल्या शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब शेतकऱ्यांसाठी, की बियाणं लोकांना गॅरंटेड फसवणूक नाही झाली पाहिजे, गॅरंटेड बियाणे मिळालं पाहिजे। त्यामुळे हा व्यवसाय आम्ही निवडला। हा व्यवसाय आमचा 25 वर्षापासून चालू आहे। म्हणजे आणि मग याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मला समजलं की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कांद्याची बियाणे घेता। त्याच्यामध्ये कोणते कोणते बियाणे आहे? आम्ही लाल गुलाबी कांद्याचं बियाणं एक घेतो आणि गावरान कांद्याचे, हे दोन्ही बियाणे माझ्याकडे असतात आणि कांदा मी घरी तयार करतो। क्या बात आहे, म्हणजे तुम्ही स्वतः उत्पादन त्याचं करता? हो। बर, आणि मग हे उत्पादन करत असताना तुम्हाला किती त्याच्यामधून पीक म्हणजे पैसे उत्पादन मिळतंय, तुम्हाला किती फायदा झालेला आहे? आम्हाला वर्षाला बाकीच्या पिकापेक्षा आम्हाला वर्षाला 1 एकरामध्ये 5 लाख रुपये उत्पादन निघतं। मग आता जे शेतकरी तुमच्यापर्यंत येऊ इच्छित आहेत तर त्यांना किती फायदा होऊ शकतो याच्यामधून, किंवा आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी तुमच्याकडून बियाणं नेलेत? आमच्याकडे आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी बियाणं नेलं आमचं, आणि लोकांना एक शेतकऱ्याने, एका गावामध्ये एक शेतकऱ्याने बियाणं नेलं आमचं। बर, की त्याच्यानंतर ते दुसऱ्यांना सांगून त्यांचे 10 ते 15 कस्टमर आमचे दरवर्षी त्या गावामध्ये वाढतात। बर, आता ही जी पेटी दिसतीये ह्याच काय मला गमक कळलं नाही नेमकं, ही काय पेटी नेमकं? हे अलीकडे काय व्हायला लागलं, या स्ट्रॉंग फवारण्या आहेत, औषधं पॉवरफुल असल्यामुळं मधमाशी परागीकरण व्हायसाठी त्याला मधमाशी लागते। बर, ती मधमाशीचं प्रमाण कमी होत चाललं वर्षानुवर्षे। त्याच्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की ही मधमाशीच्या पेट्या असल्यानंतर ही मधमाशीची पेट्या आम्ही राहुरी कारखान्यावर आणतो तिकडून। बर, तर ह्या मधमाशीच्या पेट्यामुळं मधमाशी परागीकरण करण्यासाठी, बियाण्याचं परागीकरण ह्या फुलावरची त्या फुलावर बसती माशी, आणि ती परागीकरण होतं। परागीकरण झाल्यामुळं त्या फुलावर ती फुल बियाणं चांगलं तयार होतं आणि बरगच्च होतं। म्हणजे नक्कीच उत्पादनामध्ये त्या पेटीमुळे मधमाशामुळे फायदा होतो। नक्कीच, म्हणजे उत्पादन वाढतं आणि बियाणं चांगल्या क्वालिटी तयार होतं। बर, आता हे जे दिसतंय हे कोणता कांदा आहे? ही गुलाबी कांदा। आणि दुसरा जो कोणता, तो ती गावरान, आपले गावरान डबल पत्तीचं, दोन्ही डबल पत्तीचे, लाल आणि गावरान। आतापर्यंत महाराष्ट्रात कुठं कुठं तुम्ही बियाणं पाठवले? आतापर्यंत आमच्याकडं आमचे कस्टमर नगर जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्हा, तिन्ही जिल्ह्यामध्ये माझ्याकडे कस्टमर येतात। बर, लोकांना एकदा माहित झालं, 25 वर्षापासून आम्ही हे चालवतो। मग त्याच्यापैकी काही शेतकऱ्यांचे प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत काय आल्या की त्यांना पिकात वाढ झाली, त्यानंतर उत्पादनात वाढ झाली, काय कोणाची प्रतिक्रिया अशी काय आली? प्रतिक्रिया त्यांची अशी आली की तुमचं बियाणं आणि दुसऱ्याचं आम्ही बाकीचं बियाणं काय केलेलं त्याच्यामध्ये तुमचा जमीन आसमानचा फरक पडला त्यांना, की तुमच्या बियाण्याची क्वालिटी आहे, कलर आहे, त्याला डबल पत्ती आहे। त्याच्यामुळे आमचं बियाणं ज्या गावात जाईल त्या गावात दरवर्षी आमचे 20 ते 25 कस्टमर दरवर्षी वाढतात। म्हणजे पाहू शकाल आपण की रावसाहेब ढेरे साहेबांनी जे कांद्याचं उत्पादन घेतलं, या उत्पादनाच्या माध्यमातून त्यांच्याकडून ज्या शेतकऱ्यांनी नेलं त्यांना फायदा झालेला आहे। मग नक्कीच तुम्ही महाराष्ट्रामधील सर्व शेतकऱ्यांना काय सांगाल तुमच्याकडे येण्यासाठी? समोर बघून आमच्याकडे येण्यासाठी आमचं एकच म्हणणं आहे की आमचं बियाणं तुम्ही एकच वेळेस न्या। तुम्हाला आम्ही सारखं नाही, एक वेळेस नेलं की तुम्ही आमचं बियाणं एक वेळेस नेलं की तुम्ही पुन्हा दुसरी कोण बियाणं घेणार नाहीत, ही आम्हाला गॅरंटी आहे, विश्वास आहे आम्हाला। म्हणजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा बळीराजा आहे, परंतु या ठिकाणी त्यांनी मधमाशांच्या पेट्या आणलेल्या आहेत। या ठिकाणी त्यांनी गावरान कांदा असेल, त्याचप्रमाणे गुलाबी कांदा असेल, हे 2 प्रकार त्यांनी घेतलेले आहेत। त्यांना स्वतःला फायदा झाला, आणि परंतु हे करत असताना त्यांनी ते बियाणं तयार केले आणि हे बियाणं तयार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ते बियाणं पोहोचवण्यासाठी त्यांनाच आपण विचारूया, तुमचं नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा।
समोर बघा. रावसाहेब भगवान डेरे मला राहणार कर्जत जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 94 21 55 22 29 91 45 76 57 57. 2 मोबाईल नंबर आहेत. जर आपल्याला असं वाटलं की शेतकऱ्यांनी चांगले भरघोस पीक घेतलं पाहिजे तर नक्की आपण ढेरे साहेबांशी संपर्क करा. आणि तुम्हाला जर हे पाहायचं असेल तर तुम्ही ढेरेमाळा कर्जत अहमदनगर या ठिकाणी येऊन पाहू शकता. खूप खूप मनापासून धन्यवाद ढेरे साहेब. आपण तुमची शेती देखील या ठिकाणी आता पाहूयात. धन्यवाद.